नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आजची घटना आहे छत्रपती संभाजीनगरची, जळगावच्या पाचोरा गावामधली जारगाव येथे घडलेली घटना आहे. काय आहे पूर्ण स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. एक विवाहित जोडपं असतं. 2 महिन्यापूर्वी सोयगाव येथून पाचोऱ्यात म्हणजे जारगाव येथे भाड्याच्या खोलीत राहतात. तिचा मुलगा खुशाल बदाने हा मिस्त्री असतो, बांधकाम मिस्त्री. पत्नी प्रियंका वैद्य 33 ही गृहिणी असते, घरीच असायची. सोशल मीडियावर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर रील्स बनवायची. खूप प्रसिद्ध होती ती. तर त्यामुळे काय व्हायचं, रील्स बनवायची, दोघांमध्ये वाद व्हायचे. 2 महिन्यापूर्वी जारगाव येथे 19 जुलै 2025 रोजी पहाटे ही घटना घडलेली आहे. तर शेजाऱ्यांना जेव्हा कळलं घरात काहीतरी गडबड चालू आहे, त्यांनी घरामध्ये आतमध्ये ढोकलं. ते दृश्य पाहिलं. आरोपी खुशाल याला नेहमीच प्रियंकाच्या राहणीमान संशय वाटायचा. प्रियंकाचं चारित्र्य संशयास्पद आहे असं त्याला नेहमी वाटायचं. त्याच्या डोक्यामध्ये राग असायचा, तो टेन्शनमध्ये असायचा आणि प्रियंकाला शिक्षा देण्याशिवाय दुसरा काही विचार करत नव्हता तो. त्याच्या डोक्यामध्ये सारखी तेच चालू असायचं. त्या जोडपीला 2 गोंडस मुलं होती. 19 जुलैच्या पहाटे काय झालं, खुशाल अचानक झोपेतून उठला. प्रियंकाला कोणताही प्रश्न न विचारता मारहाण करायला लागला अचानक. आधीपासून तर दोघांत भांडण झालेलं होतं. तर काय करतो, खूप मारहाण करतो. भाज्या कापण्याचा जो चाकू असतो तो घेतो आणि प्रियंकावर वार करतो. प्रियंका ओरडत असते, मला वाचवा, मला वाचवा. पण पहाटेची वेळ असते, सगळे गाढ झोपेत असतात, त्यामुळे तिचा आवाज कुठे जात नाही. शेजाऱ्यांनासुद्धा ऐकायला जात नाही. तो काय करतो, जो भाजी कापण्याचा चाकू असतो त्याने तिचा नवऱ्याचा गळा चिरतो आणि स्वतःलाही इजा करून घेतो. त्यानंतर गावकरी येतात, बघतात प्रियंका जखमी अवस्थेत असते. खोलीमध्ये सगळीकडे रक्त पसरलेलं असतं. पहाटेची वेळ असते. सगळे लोक घरासमोर जमतात. नंतर काय होतं, यांच्यामध्ये सतत भांडण होत असतात. त्या भांडणामध्येच हे कृत्य होतं. त्यानंतर पोलिस येतात, पतीला घेऊन जातात. त्याची चौकशी होते, ते सगळं सांगतो पोलिसांना. पंचनामा होतो. तिचा नवरा खुशाल हाही कबूल करतो की मी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचो, त्यातूनच हत्या झालेली आहे. कारण ती सोशल मीडिया यूज करायची, रील्स बनवायची, हे काय मला आवडत नव्हतं असं सर्व काही पोलिसांना सांगतो. त्यांना 2 लहान मुलं असतात. आता त्यांचा काय दोष, आई गेली, वडील तुरुंगात गेले, लहान मुलं अनाथ झाली. काय असताना संशयामुळं चांगलं कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्या मुलांवरचं आईची छत्र हरवलं, बाप जेलमध्ये गेला. बघू शकता. आजच्या घटनेमधून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.